हॅलो. तर हा ब्लॉग खूप दिवसाचा आहे. ब्लॉग तर तयार केला होता पण एडिट करणं काय जमत नाही बाबा. असं फ्रमर होऊन जातं. मग त्या दिवशी काय केलं, खूप सारे कपडे होते. मला कपड्याच्या घड्या घालायचं खूप हे होतं, कंटाळा येतो. पण कधीतरी असं खूप सारे जमले का मग घालावंच लागत्या घड्या. आणि इतके कपडे जमले होते सो त्याच्यामुळे मग तिथं कपड्याच्या घड्या घालायचं घेतलं. आणि घड्या घालत असताना म्हटलं आता चला, आता आपण तर ब्लॉगर झालो आहे, तर मग ब्लॉग तर शूट केला पाहिजे. तर असं शूटिंगचं हे केलं थोडंफार कपड्याच्या घड्या घालताना. आणि म्हणजे हे रेग्युलर कपडे त्याच्यामुळे असं पटापटा कपड्याच्या घड्या घातल्या. असं काही एकदम असं कडेकोर असं काटेकोर असं काय घड्या घालत नाही मी. आणि नंतर कपड्याच्या घड्या घालून झाल्यानंतर मग स्वयंपाक बनवला, स्वयंपाक केला. हे डेलीचेच काम आहे. सो स्वयंपाक बनवला, जेवण केलं. आणि हे तर बघू शकतात की आधी कसा लुक होता, नंतर आफ्टर कपड्याच्या घड्या. किती कपडे बघा, बापरे. आणि दमले मी कपड्याच्या घड्या घालून. ॲक्टिंग तर काय जमत नाही पण करावं लागते. नंतर आम्ही जेवण केलं, नंतर आवरून मग आम्ही गेलो नंतर गणपती बघायला. इथे इतके छान छान गणपती, इतके छान छान देखावे ना. हे बघा, खूप भारी वाटतं असं जाताना. आणि मला असं रात्रीचं असं काही असं लाईट किंवा चंद्रबिंद्र असेल ना, ते एकच नंबर भारीच वाटतं. आणि इथं गर्दी बघा गणपती बघायला. आम्ही ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी आपण जात नाही. मग इथं सगळीकडे गर्दी होती, म्हटलं ते जास्त, म्हटलं चल पुढं. तर मग आम्ही गेलो. आणि जात असताना इथं बघा गणेशचं हे चालू आहे, तिथं हॉरर शो आहे. तुम्ही गेले का कधी असे हॉरर शो बघायला? आपण तर जात नाही. आणि असंच छोटं गल्लीतून जात होतं त्यावेळेस तिथं असा इतका मोठा गणपती दिसला, म्हटलं ते चला बघू. तर आता हा बघा किती मोठा गणपती, किती भारी गणपती बनवला आहे त्यांनी, एकच नंबर. म्हणजे कल्पना कुठून किती छान आहे. आणि नंतर मग परत त्याच ठिकाणी जवळ आसपास एक दुसरा एक गणपती होता, तो पण किती छान बनवला, किती छान दिसतं ते. वाव, जस्ट लाईक अ वाव. मग ह्याचं दर्शन घेतलं गणपतीचं. आणि मग तिथंच असून छोटे छोटे असे मंडळाचे गणपती आहे, पण त्यांची क्रिएटिव्हिटी इतकी छान आहे ना. हे बघा, हा आहे की तिथं त्यांचे काही गेम चालू होते, मग आम्ही ते थांबलो नाही. आणि मग एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला लक्ष्मीचं दर्शन घ्यायला. महालक्ष्मींचं बसलं होतं त्यावेळेस तिथं दर्शन घ्यायला जायचं होतं. जात असताना रस्त्यात चंद्र दिसला. मग तर काय भारीच, असा भारी व्ह्यू येत होता ना बघताना, तर एकच नंबर. मग चला, आता ब्लॉगर आहे तर रस्त्याचा पण व्हिडिओ काढलाच पाहिजे. सो हा रस्त्याचा व्हिडिओ काढला. एन्जॉय द व्ह्यू गाईज. देन जात असताना बंगला दिसला मला ना. असं रस्त्याने जात असताना असं झाडं, निसर्ग, बंगले बघायला खूप आवडतं. हा एक जुना एकदम असा एवढा काही पॉश नाही आहे, पण एकदम जुना आणि इतका भारी बंगला होता ना तो. बघताना रिअलमध्ये इतकी छान वाटतं ना. आणि त्या दिवशी इतका व्ह्यू भारी येत होता ना चंद्राचा, मी काय स्वतःला रोखू शकले नाही व्हिडिओ काढण्यापासून. आणि मग नंतर त्यांच्या घरी गेलो, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. येत असताना इथं हल्कचा गणपती, म्हणजे हल्क मागं आणि पुढं गणपती, किती छान दिसतंय, किती छान. म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी ना पांडावर गणपती बसवला होता. आणि मग हा इथं हा एक गणपती, ह्याचं परत दर्शन घेतलं. आणि असेच भरपूर 2-3 ठिकाणी गेलो गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि तुम्हाला माहिती आहे का, गांधीजींनी जिथं सत्याग्रह केला होता, मिठाचा सत्याग्रह, ते इथून खूपच जवळ आहे. सो त्याचं एक दर्शन घ्या. म्हणजे ते जे स्टॅच्यू आहे त्याचं गांधींनी सत्याग्रह केला ते त्यांच्या स्मरणात तिथं लावलेलं आहे. आणि मग परत घरी जात असताना असेच गणपती बघत चाललो होतो. आणि अजून पण म्हणजे गणपती असताना तिथं शो होतात. म्हणजे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाकडं एंटरटेनमेंटची खूप सारी सुविधा आहे, तरी पण लोक हे शो बघायला जातात. किती भारी ना. आणि मग नंतर आलो आम्ही घरी, केक खाल्ला, झोपलो.